महेंद्र महादेव भांडारकर, अध्यक्ष ग्राम मंडळ नवेझरी गोंदिया, हे आपल्यासमोर इथे उपस्थित आहेत. ग्राम मंडळ ही कन्सेप्ट आताच मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे, त्या बाबतीत ते आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छित आहेत. बोला सर. आचार्य विनोबा भावे 60-61 मध्ये रामराज्याची संकल्पना घेऊन भूदान चळवळ राबवली. त्यामुळे त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देश पिंजून काढला. आणि त्या काळामध्ये सन 1972 मध्ये नवेझरी गावाला सुद्धा पूर्वजांना या ग्राममंडळ गावाची संकल्पना पटली आणि त्यांनी त्यानुसार हा गाव ग्रामपंचायत विसर्जित करून ग्राममंडळ तयार केला. यामध्ये मुख्य असं आहे की प्रत्येक कुटुंबाकडून एका दिवसाची मजुरीच ही कर स्वरूपामध्ये म्हणजे 40वा अंशदान याला आपण म्हणतो त्या स्वरूपामध्ये घेतलं जातं. आणि त्या अनुषंगाने काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक ॲडिशनल GR जो आहे त्या माध्यमातून थोडेफार कामं इथं होत राहतात. परंतु ग्रामपंचायतचा संपूर्ण जो ॲक्ट आहे या ग्राममंडळाला लागू आहे. परंतु काही गोष्टी आहेत की ज्या ग्रामपंचायत आणि ग्राममंडळाच्या विपरीत आहेत. जसे गुप्त मतदान प्रणाली ही ग्रामपंचायतीला लागू आहे. इथं ग्रामसभेच्या माध्यमातून म्हणजे गावातील ग्रामदानामध्ये जो सामील कुटुंब आहे त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती उभा झाले समजा तर त्याला हात वंच करून ही निवडणूक होते आणि सर्वसंमतीने निवडल्या पाहिजे अशी त्यावेळेस विनोबा भावेची संकल्पना होती. परंतु आता त्याच्यामध्ये थोडंसं राजकीय परिभाषा जास्त प्रमाणात होत असल्याने 2 भाग विभागले जातात आणि ज्या भागाला ज्याच्या नावाने जास्त हात उंचे करतील लोक तो या ग्राममंडळाचा अध्यक्ष उपाध्यक्ष होते आणि तो संपूर्ण त्या GR नुसार आणि ग्रामपंचायत शासनाच्या योजना तुम्ही आता गेली 5 वर्षे जवळजवळ ह्या ग्राम मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहात. तर ग्राम मंडळाचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये काय वेगळेपणा आहे असं तुम्हाला वाटतं काय? ग्रामपंचायत आणि ग्राममंडळामध्ये जर दोघांमध्ये थोडं फरक पाहिलं तर ग्रामपंचायत ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत. परंतु मोजके ग्राममंडळ असल्याकारणानं काम करत असताना प्रशासनामध्ये भयंकर अडचणी येतात. कारण नवीन जे प्रशासकीय अधिकारी येतात त्यांना जर आपण ग्राममंडळ सांगितलं तर ग्राममंडळ नेमकं काय आहे म्हणजे प्रशासकीय अधिकारी यांना आधी ग्राम मंडळ म्हणून समजून सांगावं लागतं. ही कन्सेप्ट काय आहे, याची सुरुवात कशी झाली हे सगळं सांगावं लागतं. तरी पण हे सगळं बघत असताना मी गावात फेरफटका मारला. तुमचं ग्राम मंडळाचं तुमचं काय म्हणतात सचिवालय बघितलं, अंगणवाडी केंद्र बघितलं, रस्ते बघितले. इथे छोटंसं जरी गाव असलं तरी हे गाव खरोखरच मला सुंदर वाटलं. आणि या गावासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आणि ह्या गावामध्ये जी इथे संपन्नता दिसते ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. भांडारकर साहेब, आपण हे जे काय करत आहात याला असेच यश येऊ दे आणि विनोबा भावे यांचं नाव हे जगाच्या पलीकडे जाऊ दे आणि हा कन्सेप्ट असाच पुढे ग्राम मंडळाच्या माध्यमातून जाऊ दे असं सांगून तुम्हाला भावी कार्यासाठी शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर संजीव लिंगवत आपल्यासाठी सिंधुदुर्गमधून. थँक्यू.